आज ऑर्डर मारायला एवढं जीवावर आलं होतं की सांगू नका. बळजबरी ऑर्डर मारल्यासारखं झालं. बघा आता तुम्हीच पुढे. सकाळी पहिली ऑर्डर भेटली 10 वाजता चिखलीची. गेलं पिकअप लोकेशनला. या सगळ्या पार्सल होतं. पिकअप केलं आणि निघालो चिखलीकडे आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर. त्यानंतर तळवड्यामधून भेटली 228ने हिंजवडीची ऑर्डर. इथून पिकअप करायचं होतं. हे असं काय होतं, पिकअप केलं आणि निघालो हिंजवडीकडे आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर. त्यानंतर अर्धा तास ऑर्डरची वाट पाहत बसावं लागलं. मग भेटली 180 ने नाशिक फाट्याची ऑर्डर. गेलं पिकअप लोकेशनला. हे असं काय डॉक्युमेंट होते. पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर. तिथून सरळ घरी गेलं. मस्तपैकी जेवण केलं. 2 तास आराम करून गेलो ऑनलाईन 4:30 वाजता. लगेच भेटली 168ने चिंचवडची ऑर्डर. गेलं पिकअप लोकेशनला. हे असं काय मटेरियल होतं. पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर. कस्टमर बोलले रिटर्नचं पण एक मटेरियल आहे, 10 मिनिटात रेडी करून देतो, घेऊन जावा म्हणले. ओके म्हणलं. ते असं काय मटेरियल पटापट पॅकिंग करून दिले. ते पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे. याला म्हणतात नशीब. तेवढ्यात भेटली 197ने चिंबळीची ऑर्डर. गेलं पिकअप लोकेशनला. हे असं काय पार्सल होतं. चटकन घेऊन निघालो ड्रॉप लोकेशनकडे आणि दिलं नेऊन पटापट दोन्ही पार्सल ड्रॉप लोकेशनवर आणि निघालो कडेकडेने घराकडे. तर भावांनो, आजचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा. फॉलो करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र भावा.